अंतिम दिवस जयदुर्गा माता क्रिकेट संघ घोळवले आयोजित गोलिवली चषक 2025-26 पर्व आणि आजचा दिवस दुसरा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील तिसरी मॅच पहिल्या फेरीतील आपल्या समोर रंगलेला. एका बाजूला शिरोडोन, एका बाजूला पिसवली या दोन टीम मध्ये. मॅचला करूया सुरुवात. सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला आपण बघतोय सुशांत म्हात्रे आणि सुयोग पाटील ही जोडी एंटर झाली खेळपट्टीवरती. सेकंडला सुशांत, नऊ सेकंडला सुयोग. बॉलिंग ट्रॅक वरती येतो आहे स्वयं पाटील. यंगस्टरचा बरणा असलेला पिसोली संघ. सुजित, साहिल, स्वयं सर्व यंगस्टर्स. हो, पहिलाच बॉल वेग आहे स्वयंकडे, बीट केलंय. डॉट बॉलने सुरुवात झाली चांगली. सुरुवात चांगली झाली पिसोली संघाकडून. टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं इथनं शिरोडोन संघाला. पहिलाच बॉल डॉट येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवर स्वयं पाटील. लॉंग ऑफ सज्ज असेल. लॉंग ऑन मिड विकेटला फिल्डर. फटका इथे चांगला आहे. मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. साहिल उभा आहे. मिळेल फक्त एकच धाव. त्यांच्या मागे मास्टर माइंड संजय पाटील. ज्याने बरीच वर्ष टीमला दिलेत आणि त्याच अनुभवाने आता टीमही त्याने बांधली आहे. यंगस्टर्स मात्र त्याने खूप उतरवले त्या टीममध्ये आणि सातत्याने चांगली कामगिरी करत आला पिसोली संघ. यंदाच्या हंगामामध्ये बॉल हवेमध्ये, शॉट मिड ऑन आणि मिड विकेटही आला. कॉल दोघांचंही चुकीचं झालं. सुजित आणि साहिल. झेल झालाय ड्रॉप. संजय पाटील एस्टनच्या मागून होतोय नाराज. एक्झॅक्टली सांगतोय कॉल द्यायला खूप गरजेचं होतं. दोघांचं कॉल चुकलं, दोघांचं कोऑर्डिनेशन चुकलं. झेल कोणी पकडेल हेही समजले नाही आणि अखेर तो झेल झाला ड्रॉप. धावाही मिळाल्या दोन. दोन धाफलक पुढे जाईल धाफलकावरती. एकूण धावा 3. 3 बॉल 3 धावा धाफलकावरती. स्टॅकला सुयोगला बघतोय. 3 बॉल 3 धावा धाफलकावर झालेत. षटक सुरू आहे पॉवर प्लेचा पहिलं स्वयं पाटीलचा. बॉलिंग ट्रॅकवरती समोरच्या कडून पुढचा बॉल उडवला. बॉल परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. बॉल जाईल सीमा पार. सुयोग झाला पहिला षटकार. करण्याचा संख्या पुढे जाईल धाफलकावरती. धावा 9. 4 बॉल 9 धावा धाफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये आला पहिला षटकार. आता स्वयंच्या सुयोग पाटील सुरुवात केली. आता 6 धावा आल्यात. 6 आणि 9. फिल्डिंग मध्ये बदल. लॉंग ऑफ होता लॉंग ऑनला आणि मिड विकेट तसाच उभा. रिव्हर्स स्विच इट. फटका चांगला बॅकवर्ड पॉइंटला. बॉल चाललाय धन धन करत सीमारेषाच्या बाहेर. येतो षटकारानंतरचा हा चौकार. चेक करायचं षटकार आहे की चौकार. येस, आता चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आणि चौकार आहे. येस, ओके. 4 आहेत. 4 धाफलक. 13 धाफलकावरती फ्लाइंग स्टार्ट. आता सुरुवात. पुन्हा स्विचित. पुन्हा त्या गॅप मधनं आता बॉल चालला सीमा पार. थर्ड मॅन आणि गलीचा मधून निघून जाईल. ओलांडतोय सीमारेषा. डिफाईन डीप थर्ड मॅनला. अजून एक येतोय सलगचा दुसरा चौकार.
17 धावा, षटकार. त्यानंतर सलग 2 चौकार सुयोग पाटीलचं ते आक्रमण पहिल्याच ओव्हरमध्ये स्वयंच्या विरोधामध्ये. धावा 17. बॉलिंग ट्रॅक वरती विवेक माळी. विवेक माळी आलाय, पण एका बाजूला विवेक माळी. आता बघतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती विवेक पाटील आय थिंक शिरडोन संघामध्ये, आणि एका बाजूला आता विवेक माले बॉलिंग ट्रॅक वरती पिसवली संघाकडे. चांगला बॉलर आहे विवेक, चांगली ओळख आहे, चांगला वेग त्याच्याकडे. ड्राईव्ह केल्या बॉलला मिड विकेटला फिल्डर उभा, प्रोटेक्शन दिले गेले, मिळेल फक्त सिंगल. सिंगलने 18 स्ट्राईकला पुन्हा आणलाय सुयोगला. सुशांतला माहिती त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत, सो म्हणून स्ट्राईकला त्याने सुयोगला आणलाय. सुरुवात सुयोगनं चांगली करून दिली आहे. दुहेरी, त्यानंतर षटकार, नंतर सलगचे 2 स्विच हिट वरती 2 चौकार. फटका हवेमध्ये फसलाय, फिल्डर धावतोय पाठमोरा. जजमेंट जेल ड्रॉप. सेकंड अटेम्प्टला प्रयत्न केले, पण जेल सुटलाय. सुटलाय, पुन्हा जीवदान मिळालंय. प्रणवने आता जेल सोडलाय. या अगोदर अजून एक जेल सुटला होता, तेव्हा सुजित आणि साहिल होता, आणि आता प्रणव कडून जेल सुटलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर 30 सर्कलच्या आतमध्ये उभा. पकडावं लागतील तुम्हाला, असे जेल कॅरी करावं लागतील. वारंवार तुम्ही एक फलंदाजाला जीवदान देऊन जमणार नाही. जर मागच्या मॅच मध्ये बघितलं, जितेशला जीवदान मिळालं, त्याचा फायदा त्याने पूर्ण उचलला होता आणि 3 षटकारही ठोकले होते. मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला सुचित. व्हॉट अ शॉट, रिव्हर्स सत्र बाहेर काढले. पुन्हा एकदा बॉल चाललाय पॉइंटला, जाईल सीमा पार, देऊन झेल सुटला आणि लगेच चौकार आला. फिल्डिंग मध्ये बदल आता. लॉंग ऑफ आतमध्ये आणि पॉइंटला फिल्डर स्विच इट मारतोय, आणि त्याचप्रमाणे आता फिल्डिंग सजवली जाते. ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर, थर्ड मॅन पॉइंटला एक पुढचा बॉल. विवेकचा बॉलला फटका चांगला, गॅप मोठी आहे, चेस करताय, 2 फिल्डर धावतात. मिड विकेट, लॉंग ऑन, चेंडू वरती येईल, उचलू फेकेल तोपर्यंत 2 धावा. दोन्ही स्कोरबोर्ड पुढे जाईल, फक्त एकूण धावा आपण बघतोय 26 ऑन स्कोरबोर्ड. धीम्या गतीने व्हेरिएशन्स, लेंथ पिकअप केले, बॉल हवेमध्ये, फिल्डर आलाय तिथे. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला झेल टिपलाय साहिलने. धक्का बसतोय इथे, पहिला फलंदाज होईल बाद. लगेच फिल्डिंग लावून घ्या. काय बाहेरून जायचं, बाहेरून जायचं, बाहेर से जाइए. या पुढच्या मॅच आडिवली आणि मोकाशी पाडा. दोन्ही टीम सज्ज राहायचंय, कॅप्टन आपण रेडी राहायचंय. आडिवली आणि मोकाशी पाडा. नवीन फलंदाज विवेक. विवेक माळी समोर. विवेक पाटील ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला बॉल चाललाय, सिंगल कंप्लीट झाले, एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 27 धावा षटक संपन्न झालाय. दुसरा धावा धाफलकावरती एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 27 त्या पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या एकूण. आपण बघितलं बॉलर स्वयं पाटीलच्या ओव्हरमध्ये 17, आणि या ओव्हरमध्ये आत्ता 10 धावा आल्यात. म्हणजे 2 ओव्हर 27 धावा एका गड्याचा मोबदल्यामध्ये 13.50च्या सरासरीने पिसवलीच्या अगेन्स्ट आपण बघतोय शिरडोन संघ. स्पीडअप करा प्लीज,
बघा पिसोळे संघाला मी एकच विनंती करेन, पंच आपल्याला वारंवार ती सूचना करतायत, टीम मिटिंग जास्त मोठी नको, शॉर्ट मध्ये काय असेल तर एक दोघांनीच डिस्कस करून घ्या. आयोजक सूचना करतायत, सो तुम्हाला तीच विनंती वारंवार करेन. याही पुढे ड्रिंक्स ब्रेक असेल तिसऱ्या ओव्हरमध्ये, तेव्हा तुम्हाला वेळ नक्कीच मिळेल. पण जेव्हा जेव्हा पहिलं षटक दुसरं षटक संपन्न होतं तेव्हा तेव्हा तुम्ही टीम मिटिंग ती छोटीशी घ्या. सुजित भोईर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हरमध्ये, तिसरा फ्रेश गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये स्वयं, नंतर विवेक, नंतर पुन्हा आता सुजित आलाय. धावा फलकावरती 27. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पाच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असेल, स्वीपर कव्हरला असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश, मिड विकेट आणि डीपला स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. फटका चांगलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेगला हुकचा फटका, सीमा पार, धावा मिळतील 6. विवेक पाटीलचा बॅटमधनं आला षटकार. शॉर्ट बॉल, त्याला हुक केलं, सरळ लॉंग लेग आणि सीमारेषेच्या बाहेर. फिल्डिंग मध्ये आता पुन्हा तो बदल, स्वीपर कव्हरला आता मात्र लॉंग ऑफ वाईडिश मध्ये असेल. 4 फिल्डर आता ऑन साइडला आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर स्विच हिट करायचं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल, 22 धाव मिळेल. फुल अरेंज यॉर्करचा वापर केला सुजितने, सिंगल मिळाले, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 34 धावा फलकावरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 बॉल झाले संपन्न. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदल, वारंवार हा बदल फिल्डिंग मध्ये बघायला भेटतोय. अगोदर 4, आता पुन्हा 3. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि वाडीस लागून कॉर्नरला. सॅकेटला सुशांत सफल झालाय. फटका मोठा खेळायचा होता, ड्राईव्ह केल्या बॉलला, ऑन साइडला बॉल चाललाय, मिड विकेट येतोय. चांगली फिल्डिंग होतीये, चांगली फिल्डिंग होतीये. उचलून बॉल फेकेल तोपर्यंत फक्त सिंगल डबल नंतर स्कोरबोर्ड पुढे चाललं. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 बॉल चांगले झाले सुजितचे. 2 बॉलवर फक्त 2 सिंगल, त्यामध्ये एक 22 धाव. 35 धावा फलकावरती, 3 बॉल 35. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. विवेकसाठी हा बॉल पुन्हा ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय, ऑल ऑन दी कार्पेट, लॉंग ऑन येतोय, उचली घेतली बॉलने अगदी समोरून स्वयं समोर. सिंगल अजून मिळाले, सिंगलने अजून स्कोरबोर्ड पुढे जाईल. एकेका धाव्यानंतर स्कोरबोर्ड हलत ठेवलाय. पहिल्या बॉलवर जो षटकार आला त्यानंतरचं कमबॅक सुजितचं खूप चांगलं राहिलं. एकही मोठा फटका त्यानंतर त्याने खेळू दिला नाही. धावा थांबला धाव फलकावरती, मग बघतोय सिंगल डबलने 36 वरतीच जो वेग धावांचा होता तो थांबवलाय सुजितने. आता बॉल वाईड लाईनच्या जास्त बाहेरचा, लॉब स्टिक सोडून निघून चाललाय. पंचांच्या वाईट बॉलचा येतोय. आव्हान जर बॅट केली जाईल धाव फलकावरती. खरा बॉल, कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जातं, जेव्हा जेव्हा त्या गोलंदाजी प्रशंसा करतो तेव्हा तेव्हा त्यानंतरचा लगेच बॉल खराब होतो. पहिला बॉल खराब होता जरूर सुजितचा, त्यानंतर त्याने 3 बॉल चांगले टाकले होते आणि पुन्हा खराब बॉल. फटका इथेही चांगला, बॉल हवेमध्ये थोडा वेळ फिल्डर पासून दूर, मिड विकेट उभा आहे. पहिल्या टप्प्यावरती उचलून फेकतोय, मिळते फक्त सिंगलने स्कोरबोर्ड अजून पुढे जाईल. आता धाव फलकावरती धावा एकूण 38. चेंडू झाले 5 बॉल 38 धावा. या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक राहिला. 2 ओव्हरमध्ये 27 होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर 11 आलेत, ज्यामध्ये एक 22 धाव सुद्धा. शेवटचा बॉल सेकंडला फलंदाज विवेक फुल्लर यांचा बॉल, फटका चांगला टर्न केले बॉलला, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर येतोय, उचलून फेकेल, दोस्तीचा कॉल आणि 2 धावा. ही पूर्ण षटक संपन्न झाली. 3 पाणी घेऊन जायचं 12th मॅच आणि
उपस्थित राहायचं. लक्षात घ्या दुसऱ्या इनिंगचा ज्यावेळी इनिंग ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते 2 धावांची. ड्रेस में संपन्न झालाय. 3 षटके संपन्न झाले. धावा धाफलकावरती एकूण 40 धावा धाफलकावरती. 3 ओव्हर संपन्न. 13.33च्या सरासरीने धाफलक आपण बघतोय. शिरडोन संघाचा अजून 12 बॉलचा खेळ इथनं बाकी आहे. चौथ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाज सागर भोयर आलाय. सागर भोयर चौथा फ्रेश गोलंदाज. म्हणजे आता 4ही गोलंदाजांचा वापर केला संजय पाटीलने. आता यातनं विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, नंतर 10 आल्या, नंतर सुजितच्या ओव्हरमध्ये आल्या एकूण धावा 13. 12 आल्या आय थिंक आणि एक लेग बायची धाव होती, ती 22ची धाव होती. सहसा रीतीने 3 षटकं 40. सागर भोईरचा पहिला बॉल. फुलाऱ्यांचा पहिलाच बॉल हवेमध्ये. सागर फॉल थ्रू मध्ये जज करतोय. जेल ड्रॉप. हो, बॅकअप आलं होतं, हातही टाकलं होतं, हाताला स्पर्श झाला बॉल. झेल टिपला असता तर रिले कॅच बघायला भेटली असती. आजच्या दिवसाचा एक चांगला झेल बघायला भेटला. तो अगोदरच सकाळी पहिल्याच मॅच मध्ये अगदी तो बघायला भेटला होता. आय थिंक कौशलने तो झेल टिपला होता दिवा संघाचा. इथे मोठा फटका गेला होता. ड्राईव्ह केला बॉल, ऑन साईडला बॉल चालला, स्क्वेअरला घेतोय. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करतायत पण तोपर्यंत फिल्डर पोहोचल, उचलून फेकतो तोपर्यंत सिंगलच मिळेल. सिंगलने स्कोर बोर्ड पुढे चालले. धाफलकावरती एकूण धावा 42. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा. झेल उडाला होता सागरकडनं, तोही झेल ड्रॉप झाला, तिथेही धाव मिळाली. स्टॅकेटला पुन्हा फलंदाज सुशांत. हो, खेचलाय बॉल, फटका बसला. इथे स्क्वेअर लेग. फिल्डर उभा सुजित. आता चुकी होणार नाहीये. धक्का बसतोय दुसरा शिरडोन संघाला. मोडली आहे. दुसऱ्या विकेटसाठी नवीन फलंदाज दिनेश म्हात्रे. 42 वर दुसरा बसला. चौथ्या क्रमांकावर दिनेश आलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये, चौथ्या ओव्हरमध्ये हा स्विच हिट करायचा होता. बॅट चा फ्लो वेगाने होता. स्टॅन चेंज केलं. उजव्या हाताचा फलंदाज दिनेश लगेच स्विच झाले आणि गोलंदाजाने बघितलं. लांब ठेवायचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. अजून 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. 4 बॉल धावा दाखल 42 कमबॅक या ओव्हरमध्ये आतापर्यंत सागर भोईरचं चांगलं राहिलंय. बॅटचा वरच्या बाजूला बॉल लागतोय. पुढे मागच्या 2 मॅचमध्ये हेच चित्र बघायला भेटलं. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 5 धावा आल्या, जेव्हा दिवा आणि गोलवली खेळत होता. मागच्या मॅचमध्येही शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9च आल्या, जेव्हा मोठी देसाई आणि आजदे खेळत होता. पण आता बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन ला क्लिअर करतोय पंच संदीप बाणे सरांचा इशारा येतोय. षटकाराचा 6 धावा. पन्नास 9 धावा आल्या ओव्हरमध्ये. कमबॅक चांगलं राहिलं. 3 ओव्हरमध्ये 40 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा राहिल्या. गोलंदाज सागर भोईरचा आणि चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा गोलंदाज सुजित भोईर. 5 फिल्डर थर्ड्या सर्कलच्या बाहेर उभे आहेत. स्वीपरला फिल्डर असेल
लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिशला असेल, लॉंग ऑन वाईडिशला काव कॉर्नरचा जवळपास मिड विकेट असेल. स्क्वेअर लेग पहिला बॉल सुजित भोईरचा स्लॉग ओव्हरला सुरुवात दिनेशसाठी. ते अपील अपील आणि फलंदाजही निघालाय. फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय तिसरा 49 वरती शिरडोन संघाला. अलकाद्रे खेळून काढला बॉल आणि स्ट्राईक रोटेट केली. इथे विवेककडे माहिती आहे, विवेक स्लॉग हिटर आहे. आता मोठे फटके विवेकला मारावे लागतील. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 50. 50 ऑन स्कोरबोर्ड 50 हवा. 10 फलकावरती शिरडोन संघाचा. शेवटच्या अजून काही बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन दादा गायकर यांचं शुभागमन, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यासोबतच तनुजी गायकर आणि किरणदादा लाटे यांचंही आगमन झालं. या तीनही मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जयदुर्गा माता क्रिकेट संघ गोळवलीत आयोजित झालेल्या आमच्या तमाम लाडक्या मान्यवरांचं पुनश्च आमच्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. चौकार येतोय. 4 धावा मिळतील. 4 स्कोरबोर्ड पुढे जाईल. 54. दोन बॉल अजून बाकी आहेत. 4 बॉल धावा फलकावरती. 54. 50 अप झाल्यात. फिल्डिंग मध्ये बदल चालू आहे. आता फिल्डिंग सजवली जाते. स्क्वेअर लेग चालला. आय थिंक स्क्वेअर लेगचा फिल्डरला डायव्हर्ट केलं, सरकवलं. आता एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला. लॉंग ऑन वाईडिश मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग तशीच फिल्डिंग उभी ठेवली आहे. पुन्हा एकदा फटका इथे खेळायचा होता. मागे बॅटन चेंडू संपर्क नाहीये. पहिली वेगाने स्ट्राईक हवी विवेकला. सेकंडचा कॉल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि स्ट्राईक पुन्हा मिळाले विवेकला. विकेट मिळते रनआउटची. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. तो म्हणजे फलंदाज आता बाद होतोय अस्तिक. धक्का बसला एकूण. आता इथनं बघायला गेलं तर 55 वरती मोकाशी पडा आणि अडवली कॅप्टन यायचं. चला टॉस करणार आहोत. एका बाजूला मोकाशी पडा, एका बाजूला अडवली. हा टॉस केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. जिथे बघतो आपण टॉस बॉक्स सजवलं गेलंय. मोकाशी पडाच्या विरोधामध्ये अडवली. सचिन दादा गायकर
पिसुली संघाला 56 धावांचा पाठलाग आता करायचा या मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये अडुली संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन योगेश भानेने. त्यामुळे मोकाशीपाडा संघाला बॅटिंग करायची. आता आपण पाहिलं तर सचिनजी गायकर यांचं आगमन झालं, त्यांचे सहर्ष स्वागत. तनुष गायकर असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सर्व मान्यवर डेव्ही सिंग सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सचिन केने यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आमचे सर्व मान्यवर सर्वांचं गोलोली चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. चला बॉल चेक करा आणि बॅट्समन पाठवा लगेच. टीम पिसिवली 56 धावा चेस करायचे आता. स्वयं बॉल इथे चेक करा. स्वयं पाटील आणि साहिल पाटील ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅट्समन लगेच पाठवायचे. आताच कोलेगावच्या स्पर्धा आपण पाहिले तर पिसिवली 40+ संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती आणि त्याच गावचा पिसिवली रेग्युलर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला बॅट्समन पाठवा. संजय पाटील बघा अनुभवी खेळाडू त्या संघाकडे. 40+ मध्ये कोमल, सुनील, चला ना प्लीज स्पीडअप करा. पंच चला ना मैदानात. चला प्लीज घाई करा. बघा आम्ही सूचना सातत्याने देतोय, मात्र खेळाडू पंच आपण लक्ष द्या. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं लक्षात घ्या. आज 8 सामने, हा तिसरा सामना, यानंतर 5 सामने अजूनही कव्हर करायचे. त्यामुळे घाई करा. स्वयं पाटील स्ट्राईक हँडला 2 सेकंडला, साहिल आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज विवेक पाटील येतात. 5 षटकांमध्ये 56 धावा चेस करायचे पिसिवली संघाला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, तिथे मात्र डॉट बॉलची ती समाप्ती झालेली आहे. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर स्वयं पाटीलच्या बॅटमध्ये 2 अर्धशतक सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि मग 2025 चा शेवट कशा प्रकारे करली या सीझन मध्ये आपण पाहिलं तर पिसिवली संघ आणि फलंदाज स्वयं व्ही शेप मध्ये खेळत आहेत. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते, मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमा पार. स्वयं पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. विवेक पाटीलचा पहिला डॉट आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आपण पाहतोय एस्टनच्या मागे, आपण पाहतोय मास्टर माइंड लेजंड क्रिकेटर भरत पाटील तुम्ही पाहताय एस्टनच्या मागे. आणि डॉट बॉलची ती समाप्ती होते. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय विवेककडे. विवेक
फटका चांगला आहे. अगोदर सुयोग त्या जागेवर होते मात्र तिथून फिल्डिंग थोडीशी चेंज केली आणि आता चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. चौकार. मगाशी मी उल्लेख केला 2 अर्धशतक या खेळाडूच्या बॅटमधून आतापर्यंत या सीझन मध्ये आलेले आहेत. आणि स्वयं पाटील आपण पाहिलं तर आणि साहिल पाटील ही जोडी नेहमी चर्चेत असते पिसिवली म्हटल्यानंतर बॅटिंग मध्ये. विवेकचा पुढचा बॉल. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. काय घडलंय मैदानात. आणि आता चौथी धाव पूर्ण होईल. झेल सुटला आणि 4 धावा धावून घेतलेल्या आहेत. बारा धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण असं एक सोपा झेल तुम्ही सोडलाय. आणि झेल कोणाचा सोडलाय तर स्वयं पाटील तुम्ही पाहताय ज्याच्या बॅटमधनं या सीझन मध्ये 2 अर्धशतक आलेले आहेत. आणि डावखा याचा बॅटर आहे आणि डावखा आता जे बॅटर नेहमी चर्चेत असतात. विवेक गोलंदाजी मार्कवर. व्ही शेप मध्ये खेळत आहेत. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमा पार जाईल. स्वयं पाटीलच्या बॅट मधून आलेला हा चौथा चौकार. फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. थोडं सहकार्य करा. आम्ही वारंवार सूचना करतोय. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण या स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे त्यामुळे घाई करा. मोठमोठे आनंदमचे टावर्स तुम्ही पाहता त्यामुळे अंधार लवकर होतो त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. या सूचना आम्ही सातत्याने तुम्हाला देतोय. 56 धावांचा चेस करत असताना पहिल्या षटकात 16 धावा आल्यात. सुयोग पाटील आलेत. भरत पाटील यांचे सुपुत्र बघा पिता पुताची जोडी तुम्हाला या एकाच मॅच मध्ये पाहायला मिळते. एकाच संघामध्ये वडील आणि मुलगा खेळताना दिसतोय. खूप कमी चित्र पाहायला मिळतोय. दिवा संघामध्ये 4 बंधुराज आपण एकाच संघामध्ये पाहत असतो. वडोली बी मध्ये 3 बंधुराज एकाच संघामध्ये पाहतो. सोळा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पुढच्या मॅच मध्ये अडिवली संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज कल्पेश भारे यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. साहिल पाटील शून्यावरती बाद होतोय. या मॅच मध्ये त्याला खातं उघडता आलं नाहीये. सुयोगच्या खात्यामध्ये पहिली विकेट. साहिल पाटील या मॅच मध्ये खातं उघडता आलं नाहीये. स्वयं पाटील 16 वरती नाबाद आणि आता बॅटिंग करण्यासाठी संजय पाटील या टीमचा एक अनुभवी खेळाडू आता मैदानात दाखल झालेला आहे. 16 धावा झाल्यात. एक गडी बाद. 40 धावा अजूनही बनवायचे. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सुयोग पाटील जर लय मध्ये आले तर नक्कीच ते अंकुश लावू शकतात धावांवरती. त्यांच्याकडे वेग प्रचंड आहे. बॅकफुटला गेले. जागा बनवली. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल वन बाउंस सीमा पार जाईल पॉइंटच्या दिशेने. चौकार.
गडी बाद 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळत आहेत, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन आणि जी बंद पडली होती 2021 कोरोनाच्या काळामध्ये आणि संपूर्ण भारत देश नक्कीच थांबला होता. मात्र पुन्हा नव्याने जोमाने नक्कीच भारत देश कधीच थांबत नाही आणि पुऱ्या जोमाने पुन्हा त्या आजारावरती मात करून आपण पाहिलं तर बरेचसे व्यक्ती आपण गमावले कोरोनाच्या काळामध्ये. ओंकार मात्र तरी हार मानली नाहीये भारतीय वासियांनी. फुलटॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. स्वयं पाटील स्वतःवरती नाराज आहेत कारण हा फुलटॉस बॉल होता, मात्र वेगवान बॉल होता आणि बऱ्याच वेळा असं वाटतं फुलटॉस बॉल होती षटकार चौकार यायला हवं, मात्र तसं नाहीये क्रिकेट. फुलटॉस बॉल बऱ्याच वेळा वेगाने येतो आणि तो वेग प्रचंड आहे सुयोग भरत पाटील या गोलंदाजाकडे. आणि शहरी क्रिकेट सुद्धा या खेळाडूला मागणी असते सुयोगला. आणि सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पुढच्या मॅच मध्ये अडिवलीट संघ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे रेडी राहायचे आपण. 21 धावा झालेल्या आहेत, 56चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं, हीच विकेट स्वयं पाटीलची विकेट हवी होती सुयोगला. आणि एस्टनच्या मागे बघा लेजंड क्रिकेटर भरत पाटील यांनी एक चांगला झेल टिपलाय. स्वयं पाटीलचा डाव संपलाय. बॅटिंग करण्यासाठी 21 वरती दुसरा धक्का लागलाय. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. साहिल पाटील 0 वरती बाद झालेले, आता स्वयं पाटील सुद्धा बाद झालेले आहेत. पुढची मॅच अडिवली विरुद्ध मोकाशीपाडा. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. सुयोग इथे मिड विकेट आपण पाहिलं तर वाईट स्ट्रॉंगर वर क्षेत्ररक्षक वेगाने आले, थोडीशी हुलकावणी दिली होती विवेकला, मात्र फारसं नुकसान झालं नाही. तिथे 2 धावा मिळाल्यात. 23 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय सागर. आपण पाहतोय 2 षटकात 23 आणि आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे, म्हणजे 23 झालेले 33 अजूनही करायचे आहेत. 11.00 सरली. चला फिल्डिंग लगेच लावायची. वीर बजरंग शिडून टीम आपल्याला सूचना असेल फिल्डिंग लगेच लावून घ्या. 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता. त्याचा वापर इथे केला जाईल. 18 बॉल मध्ये 33 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सामना अजूनही संपला नाहीये. ओमकार मॅच अजूनही बॅलन्स आहे, मॅच अजूनही 50-50 आहे. शरद पाटील साहेब सुद्धा आपण पाहतोय सामना एन्जॉय करत असताना. सचिनजी गायकर साहेबांचं आताच आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं आणि सचिन गायकर साहेब सुद्धा आपण बघितलं. तनुज गायकर असतील सुरुवाती काळ ते चांगले क्रिकेट खेळलेले आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. तनुज गायकर भरपूर वर्ष गोहिली संघटने क्रिकेट ते खेळलेले आहेत आणि पूर्वी शनिवार रविवार ओमकार ग्रामीण क्रिकेट ज्यावेळी स्पर्धा नव्हत्या त्यावेळी 101 रुपये 51 रुपयाच्या अशा मॅचेस व्हायच्या. 501 ची मॅच सिरीज व्हायच्या. त्यावेळी सातत्याने क्रिकेट तनुज गायकर यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाहिलेल्या, ज्यावेळी आम्ही समालोचन सुद्धा करत नव्हतो. चला थोडंसं स्पीडअप करा शेड्यूल टीम. प्रणव म्हात्रे आलेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा या मॅच मध्ये करायचे आणि या आपण पाहतोय संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये. संजय पाटीलला तुम्ही पाहतायत. प्रणव म्हात्रेचा इथे वापर करण्यात आलेला आहे वीर बजरंग शिडून टीमच्या माध्यमातून. आणि सातत्याने भरत पाटील या संघाचे पुरस्कर्ते राहिले आहेत अनेक वर्षापासून तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर आलेत, मात्र स्क्रीन समोर आपण आमच्या कॅमेरामॅनचं स्वागत करत असताना संजयच्या बॅट मधून आलाय सिक्सर.
ऑन साईडला खेळायचं होतं. प्रणवचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आला. एकाच बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे 26 आता करायचे आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा झाल्यात. 26 अजूनही करायचे. 17 चेंडू आणि 26 धावा करायच्या आहेत. सतरा चेंडू 26 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. प्रणयने एकाच बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेत. मात्र कमबॅक करेल का? मात्र संजयचा हा बॉल टायमिंग बघा किती चांगलं आहे. फक्त फ्लिक केलंय. फोर आर्मचा वापर करत असताना शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 आर. असंच म्हणावं लागेल. आणि पिंट्या जोशीची आठवण झाली. असे फटके पिंट्या जोशी सहज मारायचे. आणि बघा टायमिंग किती चांगलं होतं संजयचं. बॅक टू बॅक 2 षटकार आले संजयच्या बॅटमधून. 36 धावा झाल्यात. फक्त 20 धावा आता या मॅच मध्ये करायचे आहेत. 16 चेंडू आणि 20 धावा करायचे आहेत. चला मॅच सुरू करा. सोळा चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. संजय पाटील अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात ते खेळतात. तितकंच चांगलं ओरम क्रिकेट सुद्धा खेळतात. पीसी म्हटल्यानंतर अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात या गावामध्ये खेळलं जातं. हलक्या तरी खेळत आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तिथे सिंगल मिळाली आहे. सदोतीस धावा झालेल्या आहेत. 15 बॉल मध्ये 19 आता करायचे या मॅच मध्ये पिसिवली टीमला. पंधरा चेंडू 19 धावांची आता गरज या मॅच मध्ये. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि संजयला माहिती आहे थोडस कॅज्युअल राहिलं तर नक्कीच बऱ्याच वेळा हलगर्जीपणा दाखवल्यानंतर क्रिकेटमध्ये वेगळं काहीतरी घडतं. त्यामुळे आता त्यांनी जिम्मेदारी घेतली. 2 षटकारानंतर सिंगलला त्यांनी प्राधान्य दिलंय. क्लीन बॉल फलंदाज बाद होईल इथे. सुजित भोईरची खेळी समाप्त होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम पिसवलीला. आणि इथे मात्र सुजित भोईरची खेळी समाप्त झाल्यानंतर साहिल नरेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सातत्याने या संघाला नरेश भोईर यांचा भरपूर सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतो. सातत्याने नरेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून हंसिका 11 हा संघ आम्ही प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये पाहत असतो. एक पुरस्कर्ते म्हणून त्यांची नेहमीच ओळख असते. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. हंसिका 11 पिसिवली. साहिल भोईर आले बॅटिंग करण्यासाठी. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. प्रणव म्हात्रेने इथे कमबॅक केलंय. इथे बॅटची एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपलाय. साहिल भोईर शून्यावरती बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये पिसिवली टीमला. साहिल भोईर सुद्धा शून्यावरती बाद झाले. रोहित मैदानात आलेत. संजय पाटील नोन स्ट्राईक एंडला आहेत. एक एंडने ते पाहत आहेत विकेट कशा प्रकारे जात आहेत. विजय पवार बघा अडोलीची पवार. विजय पवार पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. थोडासा सराव ते करतायत. मैदानाच्या बाहेर थोडेसे शांत असतात. मात्र ज्यावेळी मैदानात जातात त्यावेळी आक्रमक त्यांची बॅटिंग बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. इथे चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता. मात्र फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. कमबॅक केलंय प्रणव म्हात्रेने.
आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे 18 या मॅच मध्ये. पाणी घेऊन नजर टाकूया. शेड्यूलचे 5 विकेट गेले होते आणि आता इथे 4 विकेट आतापर्यंत गमावलेत पिसिलीने. टॉस सुद्धा पिसिली संघाने जिंकलेला आहे. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. स्वर्गीय आपण पाहतोय परशुराम माधू केने यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सचिन परशुराम केने यांच्याकडनं आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर याकरिता आपण पाहतोय ट्रॉफी देण्यात आली. तसेच आपण पाहतोय ज्योती अशोक केने व चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय फायनलसाठी जे 2 संघ असतील त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला सुद्धा ट्रॉफी देण्यात येईल. नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल ज्योती अशोक केने आणि आपण पाहतोय सचिन परशुराम केने साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. एक चांगली संकल्पना, कारण बऱ्याच वेळा ओमकार 12व्या खेळाडूला काहीच मिळत नाही. फायनल मॅचचे नक्कीच म्हणजे संदर्भच्या 12व्या खेळाडूला मिळणार आहे, जो 12वा खेळाडू होता. आणि आज जो संघ क्वालिफाय होईल फायनलमध्ये त्या टीमच्या 12व्या खेळाडूला एक ट्रॉफी दिली जाईल. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या इनिंग. या मॅच नंतर आम्ही काही सन्मान सुद्धा करणार आहोत. आमचे जे अतिथी पाहुणे इथे उपस्थित आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय सुयोग पाटील आलेले आहेत फार एंड कडनं. वेग प्रचंड आहे आणि रोहितला इथे शांत ठेवलंय. संजय पाहत आहेत एक्झॅक्ट काय घडतंय मैदानामध्ये. जे आपले बॅटर आहेत त्यांच्याकडे फुटवर्कचा वापर नाहीये. फुटवर्क टेस्ट करणारी गोलंदाजी शेड्यूल संघ या मॅच मध्ये करतोय, कारण संजयकडे अनुभव आहे आणि तो सातत्याने या खेळाडूंना प्रोत्साहन देत असं म्हणतात. त्या खेळाडूंनाही काहीतरी करायचंय आणि रोहितला आता एक चांगली इनिंग इथे साकारावी लागेल, कारण की 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावा या मॅच मध्ये करायच्या पिसिली टीमला. मात्र तेच तनार गोलंदाजी तुम्हाला सुयोग पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट होता आणि सुयोगने कॉल दिलाय, हा माझा झेल आहे, मी पकडणार. फलंदाज रोहितची खेळी समाप्त होईल. 5वा धक्का मैदानामध्ये लागत असताना पिसिलीला आता विकेटची बरोबरी झाली आहे. मात्र टॉस पिसिलीच्या बाजूने. चेंडू शिल्लक आहे 10, धावा करायचे 18. बॅट्समन लवकर पाठवायचे टीम पिसिली. टॉस का बॉस पिसिली संघ त्यामुळे ऍडव्हान्टेज त्याच्याकडे एका धावेचं असेल. मात्र 10 चेंडू मध्ये 18 करायचे आणि आता विवेक आलेत. याच विवेकने जुनीमुंबईच्या मैदानात 1 बॉल 7 ची गरज असताना गोल्डन सिक्सर मारला होता. आजही तो षटकार आम्हाला आठवतोय. तोच विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला विवेक माळी. हाही चांगला बॉल होता सुयोगचा. इथेही सिंगल मिळाले. काय अफलातून गोलंदाजी करताय सुयोग या मॅच मध्ये. 9 चेंडू 17 धावांची आता गरज आहे. फलंदाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचे. मोकाशीपाडा संघ आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या आणि आडिवली संघ आपण फिल्डिंग साठी रेडी राहायचे. 9 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. विकेट न गमावता टॉसच्या आधारावरती 16 चालतील. मात्र लिगली 9 चेंडू 17 करायचे आहेत पिसिली टीमला. जे काही करायचं ते आता संजयला करायचं या मॅच मध्ये. या फलंदाजाकडे टॅलेंट आहे. हा मॅच कधी टर्न करू शकतो असा फलंदाज संजय. फ्लिक केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. या मॅच ची गोल्डन विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 6वा लागला पिसिलीला. आता धावा कंपल्सरी कराव्या लागतील. चिन्हरे 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये आता 17 करायचे आहेत कंपल्सरी.
17 करायचे आहेत कंपल्सरी, लक्षात घ्या. विकेट 6 गेल्यात पिसुलीच्या. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय पवन आणि विवेक ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावात 5 विकेट गेल्या होत्या, दुसऱ्या डावात 6 विकेट गेले आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 धावा करायचे आहेत. पवन आलेले आहेत, पलटवार केलाय वीर बजरंग शिडून टीमने या मॅच मध्ये. आताच आपण वाकलन ट्रॉफी मध्ये शिडून 40+ संघाने सुद्धा आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ केला. रनरअप संघ ठरला होता. रेवण पाटील असतील, विलास पाटील असतील, सुभाष पाटील असतील, संपूर्ण त्यांचा संघ. वेग प्रचंड आहे, वेगाला उत्तर नाहीये. टीम पिसुलीकडे एक सिंगल मिळाली. 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त आता गोलंदाजी केली. 5 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्या. 12 बॉल मध्ये 18 करायच्या होत्या. 7 बॉल मध्ये आता 16 करायचे आहेत. मॅच होती कुठे, ओमकार मॅच आली कुठे, त्याचं कारण सुयोग भरत पाटीलची जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. 12 बॉल 18ची गरज होती आणि आता 2च धावा दिल्यात. 7 बॉल मध्ये आता 16 करायचे. आणि त्याचमुळे सुयोग पाटीलला शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी असते. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्याचवेळी तुम्हाला शहरी क्रिकेटमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. ज्या प्रकारे विजय पवारला तुम्ही पाहता, करण भाणेला पाहता, ते कल्पेश असतील, सिंगल तिथे मिळाली. विवेकला ही स्ट्राईक स्वतःकडेच ठेवायची, त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच गेली आहे आणि शेवटच्या षटकात 15 धावा आता बनवायच्या आहेत कंपल्सरी पिसुली टीमला. कारण त्यांचे 6 विकेट गेले आहेत, त्यामुळे कंपल्सरी हा इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. फिल्डिंग लगेच धावायची आहे. वीर बजरंग शिडून टीम, चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायच्या आहेत 15. पुढच्या मॅच मध्ये मुकाशीपाडा संघ तुम्हाला बॅटिंग करताना दिसेल, कारण टॉस त्याने गमावलेला आहे. सचिन असतील, विनोद असतील, मुकाशीपाडा सुद्धा एक चांगला संघ आहे. त्यांचा खेळ आम्ही गेसर ट्रॉफी मध्ये पाहिलेला आहे. 6 चेंडू मध्ये 15 करायचे आणि शेवटच्या षटकात भरत पाटील आलेत. लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. आणि सूर्य कंस्ट्रक्शनचे सर्व आहेत. सातत्याने सूर्य कंस्ट्रक्शन हे नाव तुम्हाला चर्चेत पाहायला मिळतं. आणि सातत्याने क्रिकेट व्यतिरिक्त जे रिलेशन आहे ते सातत्याने भरत पाटील यांनी नेहमीच जपलेले आहेत. आणि क्रिकेटमुळे भरपूर प्रसिद्धी त्यांनाही मिळाली, गावाला मिळालेली आहे. आणि सर्व जे मित्र आपण आता सध्या पाहतोय क्रिकेटमुळेच एकमेकांना भेटलेले आहेत. 6 चेंडू 15 करायचे कंपल्सरी. स्ट्राईक एंडला विवेक माई आहेत. बघायचं विवेक कशा प्रकारे बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, उंच गेलाय, मात्र टायमिंग झालंय का. सुयोग भरपूर पुढे होते, झेल झाला असतं कदाचित, त्याला असं वाटलं की बॅलन्स जाईल की काय. 2 धावा येते, कारण झेल होता हा सुयोगला जवळजवळ ओमकार, कारण की सीमारेषा थोडीशी अजूनही लांब होती. मात्र फिल्डरच्या मनामध्ये असं कदाचित चाललं असावं की मी सीमारेषेच्या बाहेर जाईन का, माझा पाय सीमारेषेवर पडेल का, ह्या गोष्टी चर्चेत असतात खेळाडूच्या मनामध्ये. मात्र तसं काही नाहीये, कारण की आम्ही जर पाहिलं इथून दिसतंय बरेचसे पुढे होते. 5 बॉल आता 13 करायचे आहेत कंपल्सरी. येणारे 5 बॉल 13 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि याचमुळे तुम्ही ग्लेअरचा वापर करा ज्यावेळी ऊन असतो त्यावेळी. हा चांगला चेंडू होता, अपील करण्यात आलेला आणि फलंदाज बघा झेल सुटला होता विवेकचा, मात्र फारसं नुकसान झाला नाहीये. वीर बजरंग शिडून टीमने जबरदस्त पलटवार केलाय. चेंडू शिल्लक आहे 4, धावा करायच्या आहेत कंपल्सरी 13. क्रमांकावरती आता आदेश आलेले आहेत. आदेश देतील का अपोजिट टीमला, कारण की 4 चेंडू मध्ये आता 13 करायचे आहेत. विवेकला जीवदान मिळाला होता, मात्र त्याचा फारसा तो फायदा घेऊ शकला नाहीये. समोर लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्षाचा अनुभव भरत पाटील यांच्या पाठीशी, भरपूर मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. 4 चेंडू 13ची गरज होती. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये चांगली थ्रोफेकी आहे, बरोबर थ्रोफेकी केलेली आहे. आणि कदाचित कारण पवन स्ट्राईक एंडला येऊ शकतात हे ठाऊक आहे. 3 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 11 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. सागर फराड आम्हाला सातत्याने माहिती देत आहेत. ओमसे MTC या वाहिनीचे सर्व रोशन फराड असतील आणि सातत्याने सागर फराड, रोशन फराड यांची प्रचंड मेहनत या वाहिनीसाठी राहिलेली आहे. पुढचा बॉल
इथे कट करण्याचा प्रयत्न केला तर वाईटची मागणी करण्यात आलेली आहे आणि आता विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे आणि फलंदाज बाद होली. ते अजून एक धक्का, 8वा धक्का मैदानामध्ये लागत असताना पिसिली टीमला. आता चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू 11 धावा, म्हणजे 2 षटकारच मारावे लागतील फलंदाज पवनला. 12 बॉल 18ची मॅच, 2 बॉलवरती 11. जे चित्र तुम्ही भोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं होतं पिसिलीच्या बाबतीत, तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. तिथेही अशीच परिस्थिती. 12 बॉल 14ची मॅच नांदिवली संघाने जिंकली. काही थोडंसं हलगर्जीपणा काही फलंदाजाने दाखवलं, कारण की क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं ही मॅच माझ्यासाठी सोपी आहे, मात्र क्रिकेट सोपं नाहीये. अजूनही मॅच संपली नाहीये. पवनने 2 षटकार मारले तर पिसिली संघ मॅच जिंकू शकतो. 2 षटकार मारले तर हिरो ठरू शकतात पवन. इथे झेल ड्रॉप केलाय. दुसऱ्यांदा हे चित्र तुम्ही या मॅच मध्ये पाहिले. मध्ये याचं फारसं नुकसान वीर बजरंग शिडून टीमला होणार नाहीये, कारण की 1 बॉल मध्ये आता 11 करायचे आहेत. 12 बॉल 18ची मॅच. असं वाटत होतं ती सोपी आहे, मात्र क्रिकेटमध्ये काहीच सोपं नाहीये मित्रांनो. कमी धावांमध्ये 1983चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला. 2 वेळा सलग विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला आणि तिसऱ्यांदाही जिंकला असता. मात्र त्यांना असं वाटलं की या धावा कमी आहेत, मात्र हा वाईट बॉल आहे. 1 बॉल 10. संजय गायकर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रजेश पाटील बाबूशेठ चषकाचे प्रमुख आयोजक, त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. काही प्रजेश दादा पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही स्पर्धा पाहत असतो आणि याबरोबर हा सामना जिंकलेला आहे तो वीर बजरंग शिडून टीमने. नवनीत गायकर साहेबांचे आगमन झाले.